कपड्यांमध्ये ब्रँड, शूजमध्ये ब्रँड, प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रँड आणून आपण केलं आहे काय? आजकालच्या माणसाची किंमत त्याच्या गुणांवरून नाही तर त्याच्या अंगावरच्या लोगोजवरून ठरवली जाते. टी शर्टच्या कोपऱ्यात असलेलं छोटंसं निशाण, हातातलं घड्याळ आणि पायातले शूज हे जर महागड्या ब्रँडचे असतील तर तुम्ही सक्सेसफुल असा एक समजच पसरवला आहे आपण सगळ्यांनी. हॅलो, पण कधी विचार केला आहे का की तो ब्रँड तुमची स्वतःची हाऊस म्हणून तुम्ही वापरताय की स्वतःचा रिकामेपणा लपवण्यासाठी? आज आपण या ब्रँडेड गोष्टीच्या मागे धावणाऱ्या मानसिकतेचं ऑपरेशन करूयात आपल्या या मनशक्ती नेटवर्कच्या भागामध्ये. सायकोलॉजीमध्ये ना याला कॉन्स्पिशियस कन्झम्पशन असं म्हणतात, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी केलेली खरेदी. म्हणजे एखाद्या माणसाला आत्मविश्वासाची कमतरता असेल ना, आतून पोकळ वाटत असेल ना, तेव्हा तो बाहेरून ब्रँडचं कवच चढवतो. त्याला वाटतं की महागड्या ब्रँडमुळे लोक आपल्याला आदर करतील. पण लक्षात ठेवा, आदर तुमच्या कामाचा होतो, तुमच्या शर्टच्या ब्रँडचा नाही. आणि एक सायकोलॉजिकल अँगलिंग म्हणतात तर ब्रँड्स विकणारे लोक आहेत ना, वस्तू विकत नाहीत, ते स्वप्न विकतात. त्यांना माहिती आहे की तुम्हाला श्रीमंत दिसण्याची घाई आहे आणि म्हणूनच लाखो रुपयांची जाहिराती करून तुमच्या मनात एक गरज तयार केली जाते. एक पियर प्रेशर दिलं जातं तुमच्यावरती की म्हणजे माझ्या मित्राकडे ब्रँडेड फोन आहे, मग माझ्याकडे का नसावा. आणि या शर्यतीमध्ये आपण स्वतःच्या खिशापेक्षा आहे ना, लोकांच्या नजरेचा जास्त विचार करतो. आता ब्रँडेड गोष्टी वापरणं चुकीचं आहे का? तर अजिबात नाही. पण जर तुमची पत असेल तर, तुमच्या खिशाला ते सहज शक्य होत असेल तर. पण हप्त्यावर ब्रँडेड फोन घेणं किंवा क्रेडिट कार्ड घासून ब्रँडेड कपडे घेणं ही एक फायनान्शियल आत्महत्या म्हणू शकता तुम्ही. 100 रुपयाच्या घड्याळातही वेळ दिसते आणि लाखाच्या घड्याळातही दिसते. फरक तुमच्या अहंकाराचा असतो फक्त, अजून दुसरं काहीच नाही. जर तुमचं व्यक्तिमत्व शून्य असेल तर तुम्ही अंगावरती सोन्यावरचा जरी शर्ट चढवलं ना तरी त्याची किंमत शून्यच राहणार आहे. स्वतःला इतकं ब्रँडेड बनवा की तुम्ही साध्या कपड्यात जरी उभे राहिलात ना तरी लोकांनी तुमची दखल घेतली पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर वस्तूंची किंमत वाढवण्यापेक्षा तुम्ही स्वतःची किंमत वाढवा. ब्रँडेड कपड्यांच्या मागे धावण्यापेक्षा ना ब्रँडेड विचार आत्मसात करा. कारण शर्ट तर फाटणार आहे हो, अंगावरचा कपडा फाटू पण शकतो, पण तुमच्या कर्तृत्वाचा ब्रँड कधीच पुसला जाणार नाही. त्यामुळे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की बाबा ब्रँडेड गोष्टी खरंच गरजेच्या गोष्टी आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वतःचा ब्रँड निर्माण करा आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.